आता आपण पुढची स्टेज बघूया. प्री ओव्हुलेटरी फेज इज द टाइम बिटवीन एंड ऑफ मेन्स्ट्रुएशन अँड ओव्हुलेशन. ही प्री ओव्हुलेटरी फेज मेन्स्ट्रुएशन अँड ओव्हुलेशन याच्यामध्ये असते. द प्री ओव्हुलेटरी फेज ऑफ द सायकल इज मोर व्हेरिएबल in length than the other phases and account for most of the difference when cycles are shorter or longer than 28 days. It lasts from the day 6 to 13 in a 28-day cycle. ही प्री ओव्हुलेटरी फेज अर्धचक्र प्रक्रिया किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये 6व्या दिवशीपासून 13व्या दिवशीपर्यंत ही 6व्या दिवशीपासून 13व्या दिवशीपर्यंत असते. आता ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल समजा 28 दिवसाची नसेल, 34-35 दिवसाची असेल, तर प्री ओव्हुलेटरी फेज ही लांबते. ही समजा 23-24 दिवसाची असेल तर ही शॉर्ट होते. म्हणजे टोटल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल ही याच्या लेंथवरती अवलंबून असते किती दिवसाची आहे ते. हे शॉर्ट असेल तर 28 दिवसापेक्षा कमी, हे लॉंग असेल 28 दिवसापेक्षा जास्त. आता या काळामध्ये ओव्हरी आणि युटेरसमध्ये काय बदल होतात ते आपण बघूया. इव्हेंट इन द ओव्हरीज. सम ऑफ द सेकंडरी फॉलिकल्स इन ओव्हरीज बिगिन टू सिक्रेट इस्ट्रोजन अँड इनहिबिन. या काळामध्ये सेकंडरी फॉलिकल्समधून इस्ट्रोजन आणि इनहिबिनचं सिक्रेशन सुरू होतं. बाय अबाउट डे 6 अ सिंगल सेकंडरी फॉलिकल in one of two ovaries has outgrown all others to become a dominant follicles. अनेक प्रकारचे सेकंडरी फॉलिकल्स या ठिकाणी वेटिंगवर जरी असले तरी दोन्ही ओव्हरीमधून एखादा डॉमिनंट फॉलिकलमधून बाहेर पडतो. ज्यावेळेस डॉमिनंट फॉलिकल तयार होतो त्यावेळी इस्ट्रोजन अँड इनहिबिन सिक्रेटेड बाय द डॉमिनंट फॉलिकल डिक्रीज द सिक्रेशन ऑफ FSH which causes other less well developed follicles to stop growing and undergo atresia. आता या ठिकाणी एक डॉमिनंट फॉलिकल तयार झाल्यानंतर त्याच्यामधून इस्ट्रोजन आणि इनहिबिनचं सिक्रेशन बाहेर पडतं आणि त्याचं पोषण होतं. पण त्याच्यामुळं त्याची लेवल वाढल्यामुळं त्याची प्रमाण आणखी जास्त आवश्यकता नसल्यामुळं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं प्रमाण कमी होतं. आणि हे कमी झाल्यानंतर इतर सेल्सला हे हॉर्मोन्स न मिळाल्यामुळं इतर फॉलिकल जे असतात त्यांची वाढ थांबते आणि ते नष्ट होतात ॲट्रेशिया नावाच्या प्रक्रियेद्वारे. आता या काळामध्ये गर्भाशयात किंवा ओव्हरीमध्ये काय बदल होतो. फ्रॅटर्नल नॉन आयडेंटिकल ट्विन्स और ट्रिपलेट रिझल्ट व्हेन 2 or 3 सेकंडरी फॉलिकल बिकम co-dominant and later on ovulated and fertilized at about the same time. समजा या काळामध्ये एका डॉमिनंट फॉलिकलच्या ऐवजी 2 किंवा 3 डॉमिनंट फॉलिकल झाले तर एकाला डॉमिनंट आणि दुसऱ्यांना को डॉमिनंट असं म्हणतात. तर आणि या तिन्ही याचं फर्टिलायझेशन झालं तर मग त्या स्त्रीला जुळं किंवा तिळं हे जन्माला येत असतं. 2 किंवा 3 फॉलिकल्स तयार झाले तर. Normally, one dominant secondary follicle becomes mature follicle which continue to enlarge until it is more than 20 millimeter in diameter and ready for ovulation. आता हा जो एक डॉमिनंट सेकंडरी फॉलिकल तयार झालेला आहे तो कन्वर्ट होतो मॅच्युअर फॉलिकलमध्ये, ज्याला ग्राफियन फॉलिकल असंही म्हणतात. त्याची वाढ होत राहते. त्याची वाढ साधारणतः 20 मिलीमीटर त्याचं डायमीटर होतं. त्यावेळेस तो ओव्ह्युलेशनसाठी तयार होतो. म्हणजे त्या ठिकाणी फॉलिकल्सना किंवा ग्राफियन फॉलिकलला रप्चर करून बाहेर पडतो आणि तो फॅलोपियन ट्यूबमध्ये येतो. याशिवाय ओव्हरीमध्ये आणखी काही बदल होतात. धिस फॉलिकल फॉर्म अ ब्लिस्टर लाईक बल्ब ड्यू टू स्वेलिंग अँट्रम अँड सरफेस ऑफ द ओव्हरी. अशा पद्धतीची त्याची ग्रोथ होत असते. ड्युरिंग फायनल मॅच्युरेशन प्रोसेस द मॅच्युअर फॉलिकल कंटिन्यू टू इन्क्रीज इन प्रोडक्शन ऑफ इस्ट्रोजन. आता याची जसजशी वाढ होत जाते तशी इस्ट्रोजनची लेवलसुद्धा ही वाढत असते. विथ रेफरन्स टू द ओव्हरियन सायकल द मेन्स्ट्रुअल अँड प्री ओव्हुलेटरी फेसेस टुगेदर आर टर्म फॉलिक्युलर फेज.
because the ovarian follicle are growing and developing. आता मेन्स्ट्रुअल फेज आणि प्री ओव्हलेटरी फेज या दोन्ही यांना ओव्हरीच्या दृष्टिकोनातून फॉलिक्युलर फेज असं म्हणतात. का असं म्हणतात तर त्या काळामध्ये फॉलिकलची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही सुरू असते. या काळात गर्भाशयामध्ये सुद्धा काही बदल होत असतात. एस्ट्रोजन लिबरेटेड इंटू ब्लड by growing ovarian follicles stimulate the repair of the endometrium cells and stratum basilis under the mitosis and produce a new stratum functionalis. पहिल्या मेन्स्ट्रुअल फेजमध्ये स्ट्रॅटम फंक्शनलिस पूर्णपणे नष्ट होऊन मासिक पाळीमध्ये निघून गेलेला आहे. पण या काळामध्ये रक्तपुरवठा वाढतो आणि त्या ठिकाणी एंडोमेट्रियमची जी ही लेअर नष्ट झालेली असते फंक्शनलिस, तर स्ट्रॅटम बेसिलिसपासून स्ट्रॅटम फंक्शनलिस परत नवीन तयार व्हायला सुरुवात होते. हे सगळं कशामुळं तर हार्मोन्समुळं. ॲज एंडोमेट्रियम थिकन्स अँड शॉर्ट स्ट्रेट एंडोमेट्रियल ग्लँड डेव्हलप अँड आर्टेरियोल्स कॉइल्स अँड लेंथन ॲज दे पेनिट्रेट द स्ट्रॅटम फंक्शनॅलिस. या ठिकाणी एंडोमेट्रियमची जाडी वाढत जाते. त्या ठिकाणी एंडोमेट्रियल ग्लँड पण डेव्हलप होतात, आर्टरीज पण वाढतात, त्यांची लांबी पण वाढते आणि ते स्ट्रॅटम फंक्शनलिसला तयार करण्याच्या प्रक्रियेत भाग घेतात. द थिकनेस ऑफ द एंडोमेट्रियम अप्रॉक्सिमेटली डबल्स टू अबाउट 4 to 10 millimeters. जे याच्या आधी 2 ते 3 मिलीमीटर होता, 4 ते 10 मिलीमीटर या एंडोमेट्रियमची जाडी होते. फॉलिक्युलर स्टडी जी इन्फर्टिलिटीसाठी केली जाते त्यामध्ये या सगळ्या गोष्टी नोटडाऊन केल्या जातात. द प्री ओव्हुलेटरी फेज इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज द proliferative phase of the uterine cycle. becomes the endometrium is proliferating. आता या क्रियेला युटेरसच्या दृष्टिकोनातून प्रॉलिफरेटिव्ह फेज असं म्हणतात, कारण या ठिकाणी गर्भाशयाचं प्रॉलिफरेशन होत असतं. यानंतर आहे ओव्हुलेशन. Ovulation is the process by which Graafian follicles rupture with consequent discharge of the ovum into the abdominal cavity. Ovulation म्हणजे काय तर ग्राफियन फॉलिकल रप्चर होतो, त्याच्यामधून सेकंडरी ओसाइट हा ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये बाहेर पडतो. इट इज इन्फ्लुएन्स्ड बाय LH. हे सगळं ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे होतं. तर ओव्हुलेशन ऑकर्स इन 14 days ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. इन नॉर्मल सायकल ऑफ 28 days द ओव्हम एंटर द फॅलोपियन ट्यूब. ही प्रक्रिया जी आहे 28 दिवसाची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल आपण समजली तर 14व्या दिवशी होत असते आणि या काळामध्ये ओव्हम किंवा सेकंडरी ओसाइट हा फॅलोपियन ट्यूबमध्ये प्रवेशित होतो, युटेराइन ट्यूबमध्ये. तर ओव्हुलेशन, रप्चर ऑफ मॅच्युअर फॉलिकल अँड द ओव्हरलाईन germinal epithelium of the ovary and release of the secondary oocyte into peritoneal cavity usually occurs on day 14 in 28-day cycle. During ovulation, the secondary oocyte remains surrounded by zona pellicida and corona radiata. Ovulation मध्ये secondary oocyte त्याच्या भोवती झोना पॅलिसिडा आणि कोरोना रेडिएटा ही आवरण त्याची कायमस्वरूपी असतात. या काळामध्ये डेव्हलपमेंट ऑफ द सेकंडरी फॉलिकल इंटू फुल्ली मॅच्युअर फॉलिकल जनरली टेक्स टोटल अबाउट 20 days. आपण समजा 28 दिवसाच्या मध्ये पहिला दिवस आर्तवचक्र प्रक्रियेचा किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकलचा पकडला तर त्याच्या आधी 6 दिवस पकडले तर हे 14 आणि ते 6 20 दिवस या हे कशाला लागतात तर सेकंडरी फॉलिकलला फुल्ली मॅच्युअर होण्यासाठी. ड्युरिंग धिस टाईम primary oocyte complete meiosis 1 to become secondary oocyte. The secondary oocyte then begins meiosis 2 but halts in metaphase until it is fertilized. From time to time, 2 oocyte is lost into the peritoneal cavity where it later disintegrates. आता प्रायमरी oocyte हा जो आहे हा meiosis 1 ही रिप्रोडक्टिव्ह सायकलची स्टेज पूर्ण करतो आणि इट इज कन्वर्टेड इन टू सेकंडरी ओसाइट. मग सेकंडरी ओसाइटचे मायोसिस 2ची डेव्हलपमेंट सुरू होते
पण ती फर्टिलायझेशन झाल्यानंतर समजा फर्टिलायझेशन झालं नाही तर हा ओसाइट जो आहे तो पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये डिसइंटिग्रेट होत असतो. ड्युरिंग small amount of blood that sometimes leaks into the peritoneal cavity from the ruptured follicle can cause pain at the time of ovulation. या काळामध्ये थोडंसं त्या ठिकाणी ओव्हरीजमध्ये ब्लीड होऊ शकतं आणि थोडंसं पेनसुद्धा होऊ शकतं. ते ओव्हुलेशनचं साईन आपण समजू शकतो. अँड ओव्हर द काउंटर होम टेस्ट दॅट डिटेक्ट रायझिंग लेवल ऑफ LH कॅन बी यूज टू प्रेडिक्ट ओव्हुलेशन अ डे ऑर इन ॲडव्हान्स. आता गर्भोत्पत्तीसाठी किंवा फर्टिलायझेशनसाठी सेकंडरी ओसाइटची आवश्यकता आहे. तो 14व्या दिवशी येतो असं म्हटलं जातं. पण नेमका 14, 15, 16 केव्हा येतो हे आपल्याला डिटेक्ट करायचं असेल तर आपण एक होम टेस्टसुद्धा करू शकतो. त्यामध्ये ल्युटिनायझिंग हार्मोनचे आपण लेवल चेक करू शकतो. म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आता या काळामध्ये ओव्हुलेशन होत आहे. मग त्या काळात ओव्हुलेशन झालं आणि पती पत्नीचा संबंध आला तर त्या ठिकाणी फर्टिलायझेशनचे चान्सेस हे खूप वाढतात. फ्रॉम टाईम टू टाईम अँड ओसाइट इज लॉस्ट इन टू द पेरिटोनियल कॅव्हिटी वेअर इट लॅटर डिसइंटिग्रेट. जो समजा फर्टिलायझेशन झालं नाही तर एक आपण बघितलेलं आहे. आता पुढची आहे पोस्ट ओव्युलेटरी फेज. शेवटची पोस्ट ओव्युलेटरी फेज of the female reproductive cycle is the time between ovulation and onset of the next menses. पोस्ट ओव्युलेटरी फेज केव्हा असते तर ओव्युलेशनच्या नंतर आणि पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या आधी, मेन्स्ट्रुअल फेजच्या आधी, म्हणजे मासिक पाळी आणि याच्या आधी आणि ओव्युलेशन झाल्यानंतर मधला जो पिरियड आहे त्याला पोस्ट ओव्युलेटरी फेज असं म्हणतात. इन ड्युरेशन इट इज मोस्ट कॉन्स्टंट पार्ट ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल. सहसा हा 14 दिवसाचा जो असतो तो स्थिरच असतो, त्याच्यात बदल होत नाही. जसं प्री ओव्युलेटरी फेज हा कमी जास्त होऊ शकतो, हा नाही होत. इट लास्ट फॉर 14 days इन 28 day सायकल फ्रॉम द डे 15 to day 28. म्हणजे हा 15व्या दिवशी सुरू होतो जर 14व्या दिवशी ओव्युलेशन झालं तर, आणि 28व्या दिवशीपर्यंत राहतो. या काळात ओव्हरीमध्ये काय बदल होतात? इव्हेंट इन द ओव्हरी. आफ्टर ओव्हुलेशन झालेलं आहे, सेकंडरी ओसाइट बाहेर पडलेला आहे, द मॅच्युअर फॉलिकल कोलॅप्स. आता त्या ठिकाणी आपलं काही राहत नाही, सगळे फॉलिकल्स सेकंडरी ओसाइट गेल्यामुळे. अँड द बेसमेंट मेम्ब्रेन बिटवीन द ग्रॅन्युलोजा सेल अँड थिका सेल ब्रेकडाऊन. याच्यामध्ये ग्रॅन्युलोजा सेल आणि थिका इंटर्ना हे सुद्धा ब्रेकडाऊन होतात कारण सेकंडरी ओसाइट बाहेर पडलेला आहे. वन्स अ ब्लड क्लॉट फॉर्म्स फ्रॉम मायनर ब्लिडिंग ऑफ द रप्चर follicle, the follicle becomes corpus hemorrhagicum. कधी कधी सेकंडरी ओसाइट बाहेर पडताना ती मायन्यूट ब्लिडिंग त्या ठिकाणी होतं, त्याला म्हणून त्या सेलला कॉर्पस हिमोरेजिकम असंही म्हटलं जातं. आता या काळामध्ये ओव्हरीमध्ये आणखी काय बदल होतात? थिका इंटर्ना सेल्स मिक्स विथ द ग्रॅन्युलोजा सेल्स ॲज दे ऑल बिकम ट्रान्सफॉर्म इन टू द कॉर्पस ल्युटियम सेल्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ LH. आता या ठिकाणी ग्राफियन फॉलिकलमधून सेकंडरी ओसाइट बाहेर पडलेला आहे. त्याच्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोनमुळं बाकीचे जे सेल जे आहेत ते कन्वर्ट होतात कॉर्पस ल्युटियममुळं मध्ये. आता स्टिम्युलेटेड बाय LH कॉर्पस ल्युटियम सिक्रेट दीज 4 हार्मोन्स: प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, रिलॅक्सिन अँड इन्हेबिन. कॉर्पस ल्युटियम 4 प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतात. The luteal cells also absorb the blood clot. Because of this activity, post-ovulatory phase is also referred as a luteal phase. याला luteal phase असं पण म्हणतात, कारण या ठिकाणी luteal सेल ब्लड क्लॉटला सुद्धा ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात. आणखी later events in the ovary that has ovulated and oocyte depends whether the oocyte is fertilized or not. आता सेकंडरी ओसाइट बाहेर पडलेला आहे, तो फेलोपियन ट्यूबमध्ये आलेला आहे. मग तो फर्टिलायझेशन त्याचं झालं की नाही याच्यावरती पुढच्या क्रिया अवलंबून असतात. तो एक तर फर्टिलाइज होईल
किंवा होणार नाही. इफ द ओसाइट इज नॉट फर्टिलाइज द कॉर्पस ल्युटियम हॅज लाईफ स्पॅन ऑफ ओनली 2 weeks. जर हा फर्टिलाइज झाला नाही तर कॉर्पस ल्युटियमचं लाईफ असं 2 आठवडे, ज्याच्यामधून हार्मोन सिक्रेट होतात. ॲट द एंड ऑफ धिस पिरियड इट्स सिक्रेटरी ॲक्टिव्हिटी डिक्लाइन्स अँड इट डिजनरेट्स इंटू द कॉर्पस ॲल्बिकन्स. आता 2 आठवड्यानंतर कॉर्पस ल्युटियम हे कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे काय होतं तर या ठिकाणी त्याच्या सिक्रेटरी ॲक्टिव्हिटी कमी होतात आणि त्याचं डिजनरेशन होत असतं. As the level of progesterone, estrogen and inhibin decreases, release of GnRH, FSH and LH rises due to loss of negative feedback suppression by ovarian hormones. आता या ठिकाणी ओव्हरीमधून हे 3 हार्मोन्स समजा कमी झाले, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन आणि इनहिबिन. त्याच्यामुळं त्यांना वाढवण्यासाठी गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन यांची लेवल वाढते. याला म्हणतात निगेटिव्ह फीडबॅक सिस्टीम, कारण हे कमी झाल्यामुळे हे वाढतात. त्याच्यामुळं फॉलिक्युलर ग्रोथ रेझ्युम्स अँड न्यू ओव्हरियन सायकल बिगिन्स. त्याच्यामुळं फॉलिक्युलर ग्रोथ आणि नवीन ओव्हरियन सायकल सुरू होते. इफ द सेकंडरी ओसाइट इज फर्टिलाइज अँड बिगिन टू डिवाइड, द कॉर्पस ल्युटियम परसेस पास्ट इट्स नॉर्मल 2 weeks लाईफ स्पॅन. समजा सेकंडरी ओसाइटचं फर्टिलायझेशन झालं तर त्याचं सेल डिव्हिजन सुरू होतं. कॉर्पस ल्युटियमचा 2 weeks जो लाईफ स्पॅन असतो तो वाढवला जातो. इट इज रेस्क्यूड फ्रॉम द डिजनरेशन बाय ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन. हा एक हार्मोन आहे. या हार्मोनमुळे काय होतं, कॉर्पस ल्युटियमचं डिजनरेशन होत नाही. दिस हार्मोन इज प्रोड्यूस्ड बाय कोरियन ऑफ द एम्ब्रियो बिगिनिंग अबाउट 8 days आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या 8 दिवसानंतर या हार्मोनचं सिक्रेशन होतं. एम्ब्रियो कोरियन जे असतात एम्ब्रियोचे त्याच्यामधून हे सिक्रेशन होतं आणि त्याच्यामुळं कॉर्पस ल्युटियमचं लाईफ वाढतं. लाईक LH, HCG स्टिम्युलेट सेकंडरी ॲक्टिव्हिटी ऑफ द कॉर्पस ल्युटियम. त्याच्यामुळं ल्युटिनायझिंग हार्मोन आणि ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन या 2 हार्मोनमुळे कॉर्पस ल्युटियमच्या क्रिया वाढतात. द प्रेझेन्स ऑफ ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन इन मॅटर्नल ब्लड ऑर युरिन इज अन इंडिकेटर ऑफ प्रेग्नन्सी अँड इज हार्मोन डिटेक्टेड बाय द होम प्रेग्नन्सी टेस्ट. एखाद्या स्त्रीला प्रेग्नन्सी आहे किंवा नाही हे प्रेकार्ड टेस्ट किंवा युरिन टेस्ट, युरिन घ्यायची तर प्रेकार्डवर टाकायची आणि तुम्हाला रीडिंगवरून समजेल की प्रेग्नन्सी आहे किंवा नाही. बेसिकली तुम्ही तिच्या युरिनमध्ये ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन हा हार्मोन आहे का चेक करत असता. तर हे आपल्याला कन्फर्म होतं. इव्हेंट इन द युटेरस. युटेरसमध्ये काय होतं, गर्भाशयात काय होतं, प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन प्रोड्यूस्ड बाय द कॉर्पस ल्युटियम प्रमोट ग्रोथ अँड कॉइलिंग ऑफ द एंडोमेट्रियल ग्लँड, व्हॅस्क्युलरायझेशन ऑफ द सुपरफिशियल एंडोमेट्रियम अँड थिकनेस ऑफ द एंडोमेट्रियम. आता या काळात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या 2 हार्मोनमुळं कॉर्पस ल्युटियमची ग्रोथ होते आणि त्याच्यानंतर एंडोमेट्रियमची पण ग्रोथ होते. त्याच्यामुळे त्याची जाडी आता 12 ते 18 मिलीमीटरपर्यंत वाढते. बिकॉज द secretory activity of the endometrial glands which begin to secrete glycogen, this period is called secretory phase of the uterine cycle. आता या काळामध्ये हेच स्राव निर्माण होतात, सिक्रेट होतात. त्याच्यामुळं कुठून होतात तर एंडोमेट्रियल ग्लँडमधून. त्यामुळं या स्टेजला सेक्रेटरी फेज असंही म्हटलं जातं. Now these preparatory changes peaks about 1 week after ovulation. हे सगळ्या सेक्रेटरी ॲक्टिव्हिटी ओव्हुलेशन नंतर 1 आठवड्यात होतात. ॲट द टाईम फर्टिलाइज ओव्हम माईट अराईव्ह इन द युटेरस. त्या काळामध्ये समजा फर्टिलायझेशन झालं, जायगोट फॉर्मेशन झालं म्हणजे गर्भोत्पत्ती झाली तर हा गर्भाशयामध्ये आणला जातो 7 दिवसाच्या पिरियडमध्ये सरासरी. इफ फर्टिलायझेशन डज नॉट ऑकर, द लेवल्स ऑफ द प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन डिक्लाइन ड्यू टू डिजनरेशन ऑफ द कॉर्पस ल्युटियम. समजा फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियमचं पण डिजनरेशन होतं.
मग त्याच्यामधून बाहेर पडणारे हे दोन्ही हार्मोनसुद्धा कमी होतात आणि ज्याच्यामुळं गर्भाशयाचा आतला स्तर नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते. द विड्रॉल ऑफ द प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन कॉजेस मेन्स्ट्रुएशन. ज्यावेळी हे दोन हार्मोन लेवल कमी होतात त्यावेळी त्या स्त्रीला मासिक पाळी येते. समजा फर्टिलायझेशन झालं तर त्याचं पहिलं साईन असतं की मासिक पाळी बंद होते, त्याच्यानंतर मासिक पाळी येत नाही. परंतु जर फर्टिलायझेशन झालं नाही तर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या दोन हार्मोनच्या लेवल कमी होतात आणि मासिक पाळी सुरू होते. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकलचा. मी माझ्याकडून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला. डाऊट वाटले तर कमीत कमी समजा वाचण्यास आपल्याला काही त्रास असेल तर ऐकण्याचं होत नाही. वारंवार समजा आपण हे व्हिडिओ ऐकले तर तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं होईल आणि आपली अर्धी भेट झाल्यासारखं सुद्धा होईल. सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल या ठिकाणी संपते.